कुंभारवाडा प्रत्येक गडी बाद मागे कुंभारवाडीची माऊली यांच्यातर्फे 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात येते प्रत्येक गडी बाद अर्थातच प्रत्येक विकेटसाठी. फलंदाज आहे तो सिद्धेश मुकादम आणि समोर प्रथम परमार. वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो ओमकार मयेकर. वैयक्तिक पहिलं षटक संघासाठी पहिलं षटक घेऊन येतो तो ओमकार. अंतिम फेरीचा सामना चॅम्पियन्स लीग पर्व 4 2026 शेवटचा सामना. पहिला चेंडू चांगला फटका मारला कव्हर ड्राईव्हचा फटका आणि इथे बघूया धावची धोण्याचा धोका तुर्तास तरी टळलाय. आतापर्यंत आपण बघितलं की सिद्धेश मुकादम यांनी खातं उघडलंय. वैयक्तिक खातं उघडलं संघाचं खातं उघडलं 1 या धावसंख्येने सिद्धेश मुकादम. मागील सामन्यात आपण बघितलं की प्रथम परमारला साजेशी कामगिरी करता आली नाही. आता मात्र अंतिम फेरीचा हा सामना कशा प्रकारे कामगिरी बजावतात संघाचे संघनायक आहेत स्वतः. अटीतटीचा सामना झाला होता मोरया स्पोर्ट्स खेतवाडी या संघाबरोबर. उपांत्य फेरीचा चुरशीचा सामना आणि अंतिम फेरीत दिमागदारपणे प्रवेश केलाय तो अंश स्मॅशर संघाने. पुन्हा एकदा ओमकार मोरे तयार सामना करतोय तो. यावेळी चांगला फटका मारला डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न जेलबाद झाल्यात आणि लागोपाठ दुसऱ्यांदा लवकर झटपट बाद होताना प्रथम परमार. शून्यावर बाद प्रथम. त्याची जागा घेण्यासाठी आलेला पुढील फलंदाज आहे तो सुयश. ओमकार मोरे याला कुंभारवाड्याच्या माऊलीतर्फे 200 रुपयाचं पारितोषिक इथे जाहीर झालंय. ओमकार मयेकर शून्यावर माघारी परतताना प्रथम परमार. सुयश पुढील फलंदाज सुयश. बघूया कशा प्रकारे सामना करतोय. 1 या धावसंख्येवर 1 गडी बाद झालाय तो अंश स्मॅशर संघाचा. ओमकार मोरे तयार पुन्हा एकदा. प्रथम सारखा गडी बाद झाल्यानंतर एक उत्साहाचं वातावरण इथे निर्माण झालं ते मोरया स्पोर्ट्स कुंभारवाड्याच्या संघामध्ये आणि त्यांच्या प्रेक्षक वर्गामध्ये. नक्कीच उजव्या हाताची गोलंदाजी करतील. यावेळी फुलटॉस चेंडू भिरकावून दिला. यावेळी मात्र सुयशाने क्षणाचाही विलंब न करता चेंडू जातोय सीमारेषा पार. जीसीएल षटकार. या षटकाराच्या जोरावरच धावसंख्या वेगाने वाढताना धावसंख्या झाली ती 7 धावा. 3 चेंडूच्या अंतिम समय 7 धावा इथे आपण बघतोय. ऑफ साईडला फटका मारण्याचा प्रयत्न होता प्रथम परमार यांचा प्रयत्न फसला. सुंदर तिथे झेल टिपलाय तो हृदय खांडके यांनी. सुयश ज्या प्रकारे शेवटचा चेंडू त्याने मागील सामन्यात खेळला होता षटकार मारला होता तशाच प्रकारची पुनरावृत्ती आणि गरज देखील आहे संघाला तशा प्रकारची फलंदाजी करण्याची. आतषबाजी करावी लागेल. मोठी धावसंख्या उभारायची असेल कारण शुभम आहे त्याच्यात जय जाधव सध्या चांगली फलंदाजी करतात. यावेळी देखील फुलटॉस चेंडू टप्पा पडला आणि हा देखील डोक्यावरून जातोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण. केवळ एका धावेवर समाधान मानावं लागले. धावसंख्येत 1 ने भर होते. धावसंख्या झाली ती 8. सुंदर क्षेत्ररक्षण दुर्दैवाच्या माध्यमातून फुलटॉस चेंडू होता परंतु थोडा खोलवर फुलटॉस असल्या कारणामुळे ज्या प्रकारे तटवायचा होता तसा तटवता आला नाही. चेंडू मात्र लेग साईडच्या दिशेने नक्कीच गेला परंतु एका धावेवर समाधान मानावं लागलं. यावेळी सिद्धेश मुकादम. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतायत. मागील दोन्ही सामन्यात त्यांना सूर गवसला नव्हता. आता मात्र संघाची गरज आहे त्या प्रकारची भूमिका त्यांना पार पाडावी लागेल. कर्णधाराने दाखवलेला निर्णय स्वार्थ ठरवावा लागेल तो सिद्धेश मुकादम यांना. सुंदर फटका लॉंगॉनच्या दिशेने मारलेला चेंडू. हा जरतो चेंडू सीमा रेषा पार. खणखणीत उत्तुंग षटकार. धावसंख्या झाली 14 या षटकाराच्या जोरावर. मी जसं म्हणाल तसं कारण ही गरज आहे आणि सिद्धेशला नक्कीच माहिती आहे की या षटकार आणि आतषबाजीनेच आपण सर्वोच्च धावसंख्या
सर्वोच्च धावसंख्या किमान सन्मानजनक धावसंख्या उभारू शकतो. थोडंसं दडपण आता ओमकार मयेकर यांच्यावर, कारण लागोपाठ एक षटकार सुयशने मारला होता, त्यानंतर एक षटकार सिद्धेशने मारलाय. पुन्हा एकदा सिद्धेश तयार. यावेळी मात्र लॉंग ऑनच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक वाढवलाय, तो सिद्धेशसाठी. पॉवर प्लेचं हे षटक, एक लॉंग ऑन आणि एक मिड विकेटच्या दिशेने. आकुटेला चेंडू, यावेळी मारलेला फटका काऊ कोडण्याच्या दिशेने. एक धाव मिळाली, एका धावेवरच समाधान मानावं लागलंय. षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या अंतिम समय धावसंख्या झाली ती 15. एक गडी बाद 15 धावा इथे. 15-15 4 षटकांचा सामना असणार आहे. अंतिम फेरीचा सामना हा 4 षटकांचा राहील, याची कृपया दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. जय जाधव स्वतः कर्णधार. वैयक्तिक पहिलं षटक, संघासाठी दुसरं षटक हिंदू जिमखाना यांकडून आपण बघतोय सादर करतील. आणि यावेळी पुन्हा एकदा सिद्धेश. पुरेपूर जबाबदारी असणार आहे ती सिद्धेश यांच्या खांद्यावर. साथ देतो तो सुयश. जय जाधव वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक. बघूया सिद्धेश मुकादम कशा प्रकारे सामना करतोय. अंतिम फेरीचा हा सामना. जो कोणी संघ इथे विजेता होतोय तो 2026 पर्व 4 आपल्या चषकावर नाव करेल. आणि अर्थातच गिरगाव चॅम्पियन्स लीगचा चषक, अर्थातच एक आकर्षक गदा. जय जाधव. सुंदर चेंडू, अंदाज आला नाहीये. नशिबाची साथ लाभले. चेंडूने यष्टीचा वेध घेतला नाहीये. निर्धाव चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु जागा सोडून खेळण्याचा प्रयत्न अंगलाट आला. कदाचित यष्टीने वेध घेतला असता तर मात्र कुठेतरी चिंतेचं वातावरण निर्माण झालं असतं, ते म्हणजे अंश मॅचर या संघात. पुन्हा एकदा जय जाधव तयार. आपला वैयक्तिक पहिल्या षटकातली पहिला चेंडू, निर्धाव, चुंगला फटका मारला तो स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव नक्कीच मिळते. शुभम तळदेवकर एक चांगलं क्षेत्ररक्षण करताना आपण बघतोय. धावसंख्या 1 भर होते. धावसंख्या झाली ती 16 धावा. 8 चेंडू आणि 16 धावा. तर चेंडूंचा आणि धावांचा समान दुप्पट समीकरण इथे साधलंय आतापर्यंत अंश मॅचर या संघाने. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा मान दिला तो मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर जास्तीत जास्त धावांचं आव्हान उभं ठेवायला लागेल ते मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा या संघासमोर. याची जाणीव पुरेपूर कल्पना असणार आहे ती अंश मॅचर संघाच्या सह सर्व फलंदाजांना. सुयश आता बघूया, आमंत्रित केले ते सुयश यांना फलंदाजीसाठी. जय जाधव कशा प्रकारे गोलंदाजी करतो. सुयश यांना फुलटॉस चेंडू, यावेळी भिरकावून दिला. चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या दिशेने. सीमारेषा पार, खणखणीत षटकार. संख्या झाली ती तब्बल 22 धावा. नाही नवीनच द्यायचं. धावसंख्या झाली ती तब्बल 22 धावा. दुसरं षटक इथे प्रगती पथावर आहे. जुना चेंडू नाहीये, उपलब्ध नाहीये. गेलेले चेंडू कोणी आणले नाहीयेत. पुन्हा एकदा तयार सुयश. आतापर्यंत मागील सामन्यात चांगली फटकेबाजी केली होती सुयश यांनी. सुंदर कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू. एक धाव नक्कीच मिळते. खोलवर पदर चेंडू, चांगला सन्मान दिला त्या चेंडूला. धावसंख्येत 1 भर होते. धावसंख्या झाली ती 23. दुसरं षटक इथे प्रगती पथावर आहे. गिरगावची माऊली यांच्यातर्फे प्रत्येक गडी बादसाठी कुंभारवाडा, माफ करा, कुंभारवाड्याची माऊली यांच्यातर्फे प्रत्येक गडी बादसाठी 200 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक इथे जाहीर करण्यात आलेलं आहे. सिद्धेश मुकादम कशा प्रकारे पवित्रा घेतात. पहिल्या षटकाच्या अंतिम समय धावसंख्या होती ती 15, आता मात्र धावसंख्या झाली ती 23. जय जाधव पुन्हा एकदा तयार हिंदू जिमखाना यांकडून. हलक्या हाताने लेग स्पिन टाकलेला चेंडू, स्वतःवर काहीसे नाराज हा चेंडू फटकावण्याचा प्रयत्न होता. असफल असा प्रयत्न. कुठेतरी गती थोडीशी कमी केली ती जय जाधव यांनी. अनुभवपणाला लावला आपल्या संघासाठी आणि निर्धाव चेंडू टाकण्यात यश प्राप्त केले ते.
जय जाधव यांनी. धावसंख्या मात्र स्थिर आहे. धावसंख्या अजूनही 23 धावांवर. मोठे फटके नक्कीच मारावे लागतील कारण अंतिम फेरीचा हा सामना आहे. जास्तीत जास्त धावा फटकावणं गरजेचं राहणार आहे. सिद्धेश बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतो स्वतः त्याच विभागातील हा खेळाडू सिद्धेश मुकादम. आखोटोबाचा चेंडू परंतु फटका मारण्यात यश प्राप्त होत नाहीये. एक धाव नक्कीच मिळते. एकेरी दुहेरी धावसंख्येने मात्र जखडून ठेवलंय ते जय जाधव यांनी. 2 षटकं संपले. 2 षटकाच्या अंतिम समय धावसंख्या झाली प्रति षटकामागे आपण 12 धावा पकडू शकतो तर 24 धावा. यावेळी देखील चेंडूच्या धावांचा दुप्पट समीकरण इथे साधलंय. हाणामारीची षटकं इथे सुरू करावी लागतील जर चांगली धावसंख्या उभी करायची असेल. मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा यांच्या समोर सिद्धेश मुकादम. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतात कारण यावेळी मात्र पहिल्या षटकाची सुरुवात ज्या ठिकाणी केली होती आणि त्या लॉंगॉनला मारलेला एक जबरदस्त फटका सिद्धेश मुकादम यांनी षटकार मारला होता ओमकार मयेकर यांना. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या झाली ती 24. शुभम तळदेवकर वैयक्तिक पहिल्या संघासाठी 3रं षटक घेऊन आले. शुभम सामना करतोय तो सिद्धेश मुकादम. अंश मॅचर संघ मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा गिरगाव चॅम्पियन्स लीग 2026 पर्व 4थं युवा विजन पुरस्कृत. अर्थातच विद्युत झोतातले हे सामने गिरगावातली दक्षिण मुंबईतली एक नामांकित स्पर्धा आणि या स्पर्धेतला हा अंतिम फेरीचा हा सामना. सिद्धेश तयार. सामना करेल शुभम तळदेवकर यांचा. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 3रं षटक. बघूया सिद्धेश काय करतोय. यावेळी सुंदर फटका सिद्धेशच्या फलंदाजीमधून बहरताना दिसतोय. स्क्वेअरनेटच्या दिशेने मारलेला खणखणीत तंग षटकार. चेंडू सीमारेषा पार. धावसंख्या झाली 30. धावसंख्या तब्बल 30 धावा इथे धाव फलकार लावल्या. पहिल्या चेंडूवर षटकार मारण्याची किमया साकारले ते सिद्धेश मुकादम यांना यावेळेच्या सामन्यामध्ये. यावेळी मात्र बाद होताना दिसत आहेत सिद्धेश मुकादम. माघारी षटकार मारला होता परंतु यावेळी बाद आणि पुन्हा एकदा शुभम तळदेवकर यांना देखील 200 रुपयाचं पारितोषिक. कुंभारवाड्याची माऊली. यश दळवी यांच्या देखील साठी विकास आडुलकर युवा सेना विभाग अधिकारी कुलाबा तसेच वरद पोटदार परफेक्ट फिट यांना यश दळवीसाठी यांच्याकडून फायनल अंतिम फेरीच्या सामन्यासाठी 501 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आहे. प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. 501 रुपये प्रत्येक चौकार आणि प्रत्येक षटकारासाठी यश दळवी यांच्यासाठी. मागील सामन्यात ज्या प्रकारे फलंदाजी केली होती सामनावीरचं पारितोषिक पटकावलं तर तोच यश दळवी आता मैदानात उपस्थित आहे. धावसंख्या 30. सुंदर फटका आणि का बी इकडे सरस ठरतोय. दाखवलंय की तंबू मधूनच तयार होऊन आलेले आहेत. ज्या प्रकारची फटकेबाजी त्यांनी उपांत्य फेरीत केली होती तशाच प्रकारच्या फटक्यांची पुनरावृत्ती होताना दिसते यश दळवी यांच्या माध्यमातून. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत शुभम तळदेवकर यांनी 2 षटकार आणि 1 गडी बाद केला. धावसंख्या झाली ती 36. केलं पुन्हा एकदा. धावसंख्या 36. यश दळवी तयार. सामना करेल शुभम तळदेवकर यांचा. कुठेतरी दडपण आलंय का शुभम यांच्यावर कारण 3 चेंडूंमध्ये 2 षटकार इथे मारलेत. 1 षटकार मारला होता तो सिद्धेश मुकादम यांनी. त्यानंतर गडी बाद केला सिद्धेश मुकादम यांचा. चांगला चेंडूवर या पुढील चेंडूवर यश दळवी येऊनच पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला. धावसंख्या झाली 36. पुन्हा एकदा यश तयार. यावेळी चांगला फटका मारला बॅकफूटवर. धाव घेण्याची किमया साकारतात. धावचीत होऊ शकले असते. नामी संधी होती. यश दळवी धावचीत होता वाचले. मिळालेल्या संधीचा सौदा करणार का. धावसंख्या झाली ती 37. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे आपण बघितलं कव्हरच्या दिशेने मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा यांच्या मार्फत. परंतु जो चेंडू फेकला होता त्यामध्ये कुठेतरी ताळमेळ त्यामुळे कुठेतरी गुणवत्ता कमी पडली ती शुभम तळदेवकर यांची.
मिळालेल्या संधीचं सोनं नक्कीच करायचं आहे. धावसंख्या 37. सुयश सुयश तार खोलवर पडला चेंडू जमिनीलगतचा फटका मिड विकेटच्या दिशेने मारलेला केवळ एकच धाव मिळते. धावसंख्येत एकने भर होते. धावसंख्या झाली ती 38 धावा. अजूनही तिसरा षटकातला शेवटचा चेंडू ते शिल्लक आहे. बघूया यश दळवी कशा प्रकारे सामना करतोय. धावसंख्या झाली ती 38. 2 गडी बाद 38 धावा. अनस्मॅशर संघ. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बघूया यश दळवी कशा प्रकारे फलंदाजी करतायत. सुंदर फटका मिड विकेटच्या दिशेने मारलेला आणि हा चांगला प्रयत्न होता. प्रयत्न फसला. चौकार. धावसंख्या झाली ती 42 धावा. तब्बल 3 षटकाच्या अंतिम समय. प्रति षटकामागे आपण बघितलं तर 14 धावा फटकावण्यात यशस्वी अनस्मॅशर संघ. 18 चेंडू आणि 42 धावा. अजूनही शेवटचं षटक इथे बाकी आहे. शेवटचं षटक हृदय खांडके यांच्या माध्यमातून इथे टाकण्यात येईल. सामना करतील ते सुयश. नक्कीच ही अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळेल यात मात्र ही शंका नाहीये. ज्या प्रकारे फलंदाजी सुरू आहे, ज्या प्रकारे गोलंदाजी सुरू आहे, मोर्या स्पोर्ट्स कुंभारवाड्याच्या माध्यमातून फलंदाजी सुरू आहे ती अनस्मॅशर या संघाच्या माध्यमातून खूप मेहनतीने आलेला हा संघ. पहिल्यांदाच गिरगाव चॅम्पियन्स लीग या चौथ्या पर्वामध्ये अनस्मॅशर या संघाला संधी मिळाली आणि संधीचं नक्कीच सोनं केलंय. कारण अंतिम फेरीपर्यंत प्रवेश केलाय आणि अंतिम विजेता संघ गाठण्याचं स्वप्न उराशी बाळगून अंतिम फेरीचा हा सामना सुरू आहे. प्रथम फलंदाजी सुरू असताना 3 षटकाच्या अंतिम समय धावसंख्या झाली ती 42 धावा. हृदय खांडके वैयक्तिक पहिल्या संघासाठी 4थं षटक घेऊन येतात. अंतिम षटक आहे, निर्णायक षटक आहे. जास्तीत जास्त धावा फटकायला लागतील. बघूया सुयश आणि एक तडाखे बंद फलंदाज यश दळवी कशा प्रकारे फलंदाजी करतोय. शेवटचं षटक हिंदू जिमखाना यांकडून यश खांड उजव्या हाताची गोलंदाजी करतील ते पंचांच्या डाव्या बाजूने. सामना करतोय आक्रमक फलंदाज सुयश. हृदय खांडके. सुयश कशा प्रकारे फलंदाजी करणाऱ्या शेवटच्या अंतिम समय 3 षटकाच्या अंतिम समय. धावसंख्या झाली ती 42. प्रत्येक गडीबाद मागे कुंभारवाडीची माऊली यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक देण्यात येते. बॅटची कट घेऊन चेंडू जातोय का सीमारेषा पार आणि यावेळी चेंडू गेला तो सीमारेषा पार. चौकार. धावसंख्या होती ती 46 धावा. विकास आदुलकर युवा सेना विभाग अधिकारी कोलावा तसेच वरद पोद्दार परफेक्ट फिट यांच्याकडून यश दळवी यांच्यासाठी प्रत्येक चौकार प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक इथे जाहीर करण्यात आलंय. सुयश सामना करतोय. यावेळी चेंडू लागलाय. कृपया थांबायचंय. तसेच प्रिशा इलेवन या संघाकडून त्यांनी देखील आपल्या खेळाचं सादरीकरण केलं. त्यांच्या आपण बघतोय भूषण नलगे रिस्क अँड रिस्क स्पोर्ट्स त्यांचा इथे सत्कार सोहळा सादर होत आहे. चला सुयश
आपण बघतोय जरा जोरदार टाळ्या सुहाससाठी. चेंडू लागला होता परंतु संघाची गरज त्यामुळे मैदानात उपस्थित. धावसंख्या झाली ती 46. अजूनही 4 चेंडू इथे शिल्लक आहे. सुयश तयार, नव्या जोमाने नव्या उत्साहाने सुयश. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. फुलटा चेंडू यावेळी फिरकावला. चेंडू जातोय का? यावेळी सुंदर क्षेत्ररक्षण तिथे तिथे बघायचं आहे. कामेश तारले यांचा खरोखर चांगला वाखाकणा जोगा क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी त्याने 5 धावा इथे वाचवल्यात. धावसंख्या झाली ती 47 आणि यावेळी सामना काढतोय ते यश दळवी. यश दळवीसाठी देखील बक्षिसांची खैरात इथे आहे. वरात पोद्दार यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकार प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. आखूड डब्याचा चेंडू होता उजव्या एसटीच्या खूप बाहेरचा चेंडू. पंचांकडे दाद मागताना पंचांनी दात फेटायला लागले. धावसंख्या अजूनही स्थिर आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक आहे. 2 चेंडू बाकी. धावसंख्या 47 धावा. धाव फलकार लागल्यात. 2 मोठे फटके मारावे लागेल सन्मानजनक धावसंख्या जर उभी करायची असेल तर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली ती 47 धावा. बघूया जास्तीत जास्त किती धावांचा आव्हानाचा पाठलाग ठेवायला अंश मॅशर इथे जास्तीत जास्त धावांचं आव्हान ठेवणं गरजेचं राहील. यावेळी मात्र खूप बाहेरचा चेंडू आणि पंचांनी अवांतर घोषित केलाय. फ्री हिटची नामी संधी असणार आहे. धावसंख्या होती ती 48 धावा. अजूनही धावसंख्या झाली 48. फ्री हिटची संधी. सुंदर फटका. यावेळी झेल होऊ शकतो का? 1 धाव मिळाले. दुसरा धावेचा प्रयत्न. 2 धाव मिळाले. 2 धावा घेण्यात यशस्वी. धावसंख्या झाली आहे 50 धावा. अर्धशतकी मजल मारलेली आहे ती. अंश मॅचर संघाने 50 धावा फटकावल्यात. अजूनही 1 चेंडू इथे शिल्लक आहे. शेवटचा चेंडू. अंतिम फेरी पहिल्या सत्रातला शेवटचा चेंडू. हृदय खांडकेच्या माध्यमातून सामना करेल तो यश दळवी. बघूया शेवटच्या चेंडूवर कशा प्रकारे प्रहार करतायत. धावसंख्या झाली ती 50. 2 गडीच्या मोबदल्यात. अंश मॅचर संघ गिरगाव. हृदय खांडके तयार. हिंदू जिमखाना एंडकडून पंचांच्या डाव्या बाजूने सामना करतो यश. आणि या शेवटच्या चेंडूवर फटका मारण्याचा प्रयत्न. काऊ कोणाच्या दिशेने गेले चेंडू. बघूया किती धावा मिळतात. आणि हा खणखणीत चौकार. या चौकाराच्या जोरावर धावसंख्या झाली तब्बल 54 धावा. 55 धावांचं आव्हान असणार आहे अंतिम फेरीत. मोर्या स्पोर्ट्स कुंभारवाडा विजयाचं लक्ष 55 धावा. 4 षटकात 24 चेंडू 55 धावा फटकावे लागतील. जर अंतिम विजेता संघ व्हायचा असेल तर 55 धावा फटकावणं गरजेचं राहील. आणि अंश मॅशर संघाला जर रोखायचं असेल तर 55 धावा रोखाव्या लागतील. तिथून गोलंदाजी करावी लागेल. धन्यवाद. तुमचा हेल्थ इन्शुरन्स आहे का? तुम्ही टर्म प्लॅन घेतलाय का? जर तुमची स्वतःची गाडी आहे तर तुम्ही कार इन्शुरन्स काढलाय का? आणि हो, त्याच सोबत तुम्ही पर्सनल ऍक्सिडेंट पॉलिसी घेतली आहे का? तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करता का? आताच्या या सिच्युएशन मध्ये तुमची SIP चालू आहे का? तुम्ही तुमच्या चाइल्ड साठी फ्युचर प्लॅनिंग केलंय का? अरे बाबांनो, तुम्ही तुमच्या म्हातारपणीसाठी काहीतरी फंड ठेवलायत का? तुम्ही RBI बॉन्ड मध्ये इन्व्हेस्ट करता का? तुमची इन्व्हेस्टमेंट ही सिक्युअर्ड डिबेंचर मध्ये आहे का? तुम्हाला याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची आहे का? आणि माहिती जाणून घ्यायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. आणि हो, आमचं इंस्टाग्राम पेज आहे. त्या इंस्टाग्राम पेजला तुम्ही फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा. त्यांनी घेऊन जायचंय. ओमकार मयेकर आणि शुभम तळदेवकर कुंभारवाड्याची माऊली यांच्या सौजन्याने 200 रुपयाचं पारितोषिक आले विकेट बद्दल.
शुभम तळदेवकर आणि ओमकार मयेकर यांनी आपलं पारितोषिक घेऊन जायचे. कुंभारवाड्याची माऊली यांच्या सौजन्याने. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. या स्पर्धेची गिरगाव चॅम्पियन्स लीग करीम एडिटिंगचे सर्व मिस्टर करीम भाई यांचा आम्ही इथे यथोचित सन्मान करीत आहोत. त्याचा स्वीकार करायचा आहे. करीम अनिकेत मळेकरांच्या शुभ हस्ते करीम एडिटिंगचे सर्व करीम भाई यांचा आम्ही इथे यथोचित सन्मान करीत आहोत. आतापर्यंत गिरगाव चॅम्पियन्स लीगचे आपण जे रील्स पाहिलेत ते रील्स बनवलेले होते. एक क्रिएटिव्हिटी करीम यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. तसे करीम एडिटिंगचे सर्व करीम, धन्यवाद करीम, आपके सपोर्ट के लिए, आपके क्रिएटिविटी के लिए सलाम है. चला सामन्याला सुरुवात होते. अंतिम सामना गिरगाव चॅम्पियन्स लीग पर्व 4. चला दोन्ही फलंदाजासाठी इथे नामी संधी आहे. कुंभारवाड्याची माऊली यांच्यातर्फे प्रत्येक चौकाराला प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक आहे. कोणताही फलंदाज जर चला चुकीची दुरुस्ती, फक्त षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. चला सामना सुरुवात. पहिला चेंडू इथे मात्र पहिला चेंडू होता ब्लॉक हॉलमध्ये टाकलेला चेंडू होता जय जाधवला. सामन्याला सुरुवात होते. चेंडू इनसाइड आहे, बॅटची कडा लागली, चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेला, परंतु एकदा पूर्ण केली जाईल. आपल्या इथे एक TVS बाईकची चावी मिळालेली आहे. किचन आहे, त्याला ओळख पटवून घेऊन जायचे. ज्या कोणाची मालकाची चावी असेल ती तुमची आहे. इथे मात्र कुंभारवाड्याच्या माऊली यांच्या सौजन्याने प्रत्येक षटकाठी 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. इथे मात्र लॉफ्टेड शॉट डिपॉझिट केलं तो थेट मिड विकेटच्या दिशेला सीमा रेषे पार येतो तो GPL फायनल मधला षटकार. मिड विकेटच्या दिशेला डिपॉझिट केला होता. पहिला षटकार आला तो शुभमच्या बॅटमधून होते. मात्र पुन्हा एकदा डिपॉझिट केलाय. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर येतोय तो दुसरा षटकार शुभमच्या बॅटमधून. क्या बात. शुभमसाठी रावत स्पोर्ट्स कडून
या पुढच्या चेंडूवरती जर शुभम तळदेवकरनी षटकार ठोकला तर रावत स्पोर्ट्स कडून शुभमसाठी 1,000 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे. पुढच्या चेंडूवरती जर षटकार ठोकला तर शुभम यांनी हो याने मात्र वेल लेफ्ट केला, चेंडू सोडून दिलाय वाईड ऑफ द ऑफ स्टंप डिलिव्हरी. सोईर मारा वाईटच्या रूपात. इथे मात्र फटका फसलाय. यश दळवीचा कॅच 30 यार्ड सर्कल मध्ये. शॉट मिड ऑफच्या दिशेला यश दळवी तैनात होता परंतु कुठल्याही प्रकारची चूक झाली नाही. यशनी नक्कीच यश त्याच्या पदरात पडले ते म्हणजे शुभमच्या विकेटच्या रूपात. पहिला धक्का शुभम परततोय. आणि आता मध्ये संघाने पाचवले राज भणगे. 2 षटकार ठोकले. संघासाठी एक छोटस योगदान म्हणावं लागेल. तब्बल 55 धावांचा पाठलाग करते ते म्हणजे मोरे स्पोर्ट्स कुंभारवाडा संघ. गतवर्षीचे दोन्ही अंतिम विजेता संघ आणि अंतिम उपविजेता संघ या मात्र स्पर्धेच्या बाहेर फेकले आणि यावर्षी आपल्याला 2 चांगल्या नवीन ताज्या दमाच्या टीम संघ आपल्याला पाहायला मिळते. ते म्हणजे अंतिम सामने ते म्हणजे मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा आणि अंश स्मॅशर्स. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये ओव्हर पिच डिलिव्हरी कव्हरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड फटका पाहायला मिळतोय. येथे मात्र खेळाडूचा प्रयत्न अयशस्वी दिसतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय तो सीमारेषेवर चौकार. धावसंख्या होती 18. पहिल्या षटकावरती चांगला जोरदार प्रहार चढवला. चोख प्रत्युत्तर दिले ते म्हणजे मोरे स्पोर्ट्स कुंभारवाडा या संघाने. 55 धावांचा पाठलाग करते मोरे स्पोर्ट्स कुंभारवाडा. पहिल्याच षटकामध्ये तब्बल 18 धावा कुठल्या आहेत. शेवटच्या चेंडूवरती षटकाची सांगता सुद्धा चौक्याने झाले. राज यांच्या बॅटमधून तो कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. विकास अडोळकर युवा सेना विभाग अधिकारी कोल्हाबा आणि वरद पोद्दार परफेक्ट फिट यांच्या वतीने यांच्या सौजन्याने यश दळवीच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. विकास अडोळकर युवा सेना विभाग अधिकारी कुलाबा आणि वरद पोद्दार परफेक्ट फिट यांच्या सौजन्याने वरद यश दळवीच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आपल्याला येथे जाहीर होत आहे. यश दळवीसाठी विकास अडोळकर आणि वरद पोद्दार यांच्या सौजन्याने. इथे मात्र बॅटची कडा लागते. चेंडू आपटतोय पायावरती. अपील करण्याचा प्रयत्न जोरदार अपील पंचांवरती दडपण आणण्याचा प्रयत्न होतोय परंतु पंच कुठलीही दाद देत नाहीये. या अपीलला माघारी पाठवल्या दादेला. इथे मात्र डॉट बॉल. चेंडू पायावर आदळला. अपील करण्याचा प्रयत्न होता. विकास अडोळकर युवा सेना विभाग अधिकारी कोल्हाबा आणि वरद पोद्दार परफेक्ट यांच्या वतीने यश दळवी याच्या प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पुन्हा एकदा सज्ज. इथे मात्र इनसाइडर खेळण्याचा प्रयत्न होतोय आणि इथे मात्र राज भणगे नावाचं वादळ शमवलंय ते म्हणजे यश दळवीने.
केले ते अनुभवी खेळाडू ओमकार मयेकर. 2 डाऊन आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे ओमकार मयेकर, एक अनुभवी खेळाडू आहे. याच ग्राउंडवरती आपल्याला नेहमी शनिवार रविवार सराव करताना आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे ओमकार. त्याची पूर्ण संघ आणि तो मिळून आमच्यासमोर कित्येक मॅचेस खेळलेले आहेत ओमकार मयेकर आणि त्यांचा सर्व संघ. एक चांगला खेळाडू, गुणी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो स्पर्धेमध्ये. यश दळवीला मात्र यश गवसले. पुन्हा एकदा यश गवसणार का पाहावं लागेल. पुढचा चेंडू मार्गस्थ होतोय. रिव्हर्स स्वीपचा फटका, स्विच करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू थेट आढळतो तो फलंदाजाच्या अंगावरती आणि येतो डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल हे दडपण आणणार असणार आहे. प्रत्येक चेंडू निर्णायक असणार आहे, प्रत्येक फटका निर्णायक असणार आहे, प्रत्येक बळी निर्णायक असणार आहे. तो म्हणजे या अंतिम सामन्यात. आणि फटका टोलावला, स्विच करण्याचा प्रयत्न, परंतु चांगला बॅकअप आहे त्याच्या पाठीमागे. पॉईंटच्या दिशेला खेळाडू तैनात आहे. 38 सर्कलमध्ये तोपर्यंत धाव पूर्ण केली जाईल. स्विच करण्याचा प्रयत्न होता ओमकार मयेकर याचा. यश दळीवरती नुसती बक्षिसांची लयलूट आपल्याला पाहायला मिळते. त्याची जय जाधव याच्यावरती सुद्धा लयलूट पाहायला मिळाली. पुढचा चेंडू यशचा. इथे मात्र मिडुके टोलावला चेंडू, परंतु एकाच धावावरती समाधान मानावं लागतंय. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. आणि यश दळवीने आता उत्तमरित्या षटक हाताळतं. म्हणजे षटक समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 21. आणि या षटकामध्ये केवळ 3 धावा खर्ची केल्या तर यश दळवीने आणि एक बळी टिपलाय तो म्हणजे राजच्या रूपात. राज भणगे याला तंबूत परत पाठवलं होतं ते म्हणजे यश दळवीने. आणि आता समीकरण असणारे 12 चेंडू 34 धावा, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 17 धावा ठोकायच्या आहेत. 12 चेंडू 34 धावा. समीकरण बदलते. आता मात्र पाचारण केले ते प्रथम परमार, कॅप्टन, संघाचा कर्णधार. संघाची धुरा खांद्यावरती आतापर्यंत संघाला शेवटच्या सामन्यापर्यंत घेऊन आलाय तो फायर ब्रँड खेळाडू, धडाडीचा खेळाडू, आयकॉन प्लेयर, कर्णधार प्रथम परमार. आणि त्याचा सामना करेल तो जय जाधव. आणि हा नक्कीच सामना असेल जे विरुद्ध PP. तर तिसरं षटक मार्गस्थ होते. प्रथम सज्ज. पहिला चेंडू पूल केला. चेंडू येथे मात्र खेळाडू तैनात आणि कौस्तुभच्या हातात चेंडू विसावते. जय जाधव नावाचा बळी टिपला जातोय. महत्वाचा खेळाडू, आयकॉन प्लेयर तंबूत परतोय. जय जाधव PP ला सूर गवसलाय. जे ला माघारी धाडलंय. गडीबाद कौस्तुभ बांबलेच्या हातात चेंडू विसावतोय. येथे मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा काय असते हे अंश स्मॅशर या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अक्षरशः जीव ओतला जातो या सामन्यामध्ये. गोलंदाजी असो, फलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण असो. कौस्तुभ दामले एका महत्वाच्या खेळाडूची कॅच झेल पकडणं हे किती मोठं मनावरती दडपण असतं. कारण का काय होऊ शकतं, झेल सुटू सुद्धा शकतो, झेल बसू सुद्धा शकतो. उदय ठाकूर यांच्या सौजन्याने कामेश तारले यांच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. कामेश तारले नामी संधी आपलं कौशल्य पणाला लावायची, आपल्या खांद्यावरती संघाची धुरा घ्यायची आणि सामन्याला पुढे घेऊन जायची त्याची अत्यंत मोलाची जबाबदारी असेल. पुढचा चेंडू प्रथमचा. इथे मात्र चेंडू टोलावलाय मिड विकेटच्या दिशेला. चेंडू डिपॉझिट होते. इनिंग इन पॅरेस सीधा टोरेस षटकार.
उदय ठाकूर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस लागू कामेश तारले यांच्यासाठी. आणि कुंभारवाड्याच्या माऊलीकडून सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी. त्यामुळे बक्षिसांची लयलूट आता आपल्याला पाहायला मिळते. रोख रक्कम असो, गुगल पेच्या माध्यमातून सुद्धा कामेश तारलेचं पारितोषिक आलेलं आहे उदय ठाकूर यांच्याकडून. 10 चेंडू 28 धावांची गरज कामेश तारले. मी तसा उल्लेख केला, कामेश तारले एक चांगला एक दमखम पोटेन्शियल असलेला खेळाडू आहे, परंतु त्याला आतापर्यंत संधी मिळाली नव्हती. या संधीचं सोनं करतोय का ते पाहावं लागेल. आणि कुंभारवाड्याच्या माऊलीकडून 200 रुपयाचे पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी मोरा स्पोर्ट्स कुंभारवाडासाठी. येथे मात्र शपल ग्रहण करण्याचा प्रयत्न झाला होता. येथे मात्र चेंडू निघून गेला, तो थेट फलंदाच्या बाजूने जसा आला तसा निघून गेला. यष्टीरक्षकाच्या येतो तो डॉट बॉल. बारा वाजून 6 मिनिटं झालेत आणि आजच्या दिवशी कामेश तारले याचा वाढदिवस सुद्धा आहे. त्यामुळे कामेश तारलेला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. 9 चेंडू 28 धावा. इथे मात्र पूल केलाय. अप्रतिम झेल न भूतो न भविष्यती. चेंडू हातात विसावतोय. अप्रतिम झेल आपण पाहतोय ते स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या जवळ, सीमारेषेजवळ. सुयशच्या हातात नक्की यश आलंय. सुयशला कामेश तारलेला माघारी धाडलंय, बड्डे बॉयला माघारी धाडलंय. न भूतो न भविष्यती असा कॅच पाहायला मिळतोय आपल्याला या स्पर्धेमध्ये, या अंतिम सामन्यामध्ये. क्या बात आहे सुयश. आठ चेंडू 28 धावा. इथे मात्र सामन्याला कलाटणी देण्याचा क्षण येऊन ठेपलाय की काय असं वाटायला लागलं, परंतु अजूनही मॅच संपलेली नाही. 8 चेंडू शिल्लक आहेत, 28 धावा करायच्या आहेत. इथे मात्र नयनरम्य झेल आपण पाहिला. सुयशच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. न भूतो न भविष्यती या स्पर्धेला एक उत्कृष्ट झेल आपल्याला पाहायला मिळाला, तो म्हणजे सुयशच्या माध्यमातून. इथे मात्र चेंडू पुन्हा टोलावला मिडविकेटच्या दिशेला. खेळाडू त्यानं त्या कौस्तुभ तोपर्यंत एकदा पूर्ण केली जाईल. पूल केलेला फटका होता. अच्छा ओके. मंदार ठाकूर यांच्याकडून सुयशसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि क्वेश्चन असणार, समीकरण असणार ते ओके 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 जरा चुकीची दुरुस्ती. विकास अडोक आणि वरद पोद्दार यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे सुयशसाठी, उत्कृष्ट झेलसाठी. ओव्हरपी चेंडू खणून बोललेला चेंडू यॉर्कर करण्याचा प्रयत्न, परंतु त्याला साजेच उत्तर. चोटी धाव, चिकी रन्स. उत्तम असा ताळमेळ दोन्ही फलंदाजांमध्ये रन बिटवीन द आपल्याला पाहायला मिळाली. धाव संख्या होते ती 30. 6 चेंडू 25 धावा. सहा चेंडू 25 धावांची गरज. धाव संख्या आहे ती 30. 25 धावांची अजून सुद्धा गरज आहे, 25 धावांची.
6 चेंडू 25 धावांची गरज. अटीतटीचा सामना, फायनलचा सामना, रोमहर्षक सामना, रंगतदार सामना आपण पाहतो मध्ये. आणि प्रथेप्रमाणे हे सुद्धा षटक हाताळण्यासाठी 5 रन गेले कोणाला, त्यांचा देवदूत प्रणय चव्हाण. पहिला चेंडू बोटं फिरवली, करामत केली आणि संभ्रमात टाकले ते म्हणजे एजाज शेखला. पहिला चेंडू निघाला तो डॉट बॉल, बोट फिरवली होती, लेग कट केलेला होता चेंडू. अप्रतिम गोलंदाजी प्रणय चव्हाण. दुसरा चेंडू येतो मात्र फुलटा चेंडू, खरपूर समाचार घेतलाय, चेंडू डिपॉझिट केलाय. आज ती संधी उपलब्ध करून दिली, गुडघे टेकले आणि चेंडू डिपॉझिट केला. तो स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर गगनचुंबी षटकार. चेंडू 19 धावा. विकास अडोळकर आणि वरद पोद्दार परफेक्ट यांच्या वतीने अंश स्मॅशर जर या अंतिम सामन्यामध्ये विजयी ठरला तर त्याला विकास अडोळकर आणि वरद पोद्दार परफेक्ट यांच्याकडून 2100 रुपयाचं रोख पारितोषिक. एजाज शेखने मात्र या चेंडूवरती खरपूस समाचार पाहायला मिळाला, गुडघे टेकले त्यांनी डिपॉझिट केलं तर स्कोर लिमिटच्या दिशेला. पुढचा चेंडू येथे मात्र पुन्हा एकदा लोअर फुल टॉस, प्रथम परमार्थी तैनात आहे. येथे मात्र एकाच धावावरती समाधान मानावं लागतंय. पुन्हा एकदा समीकरण बदलते ते म्हणजे 3 चेंडू 18 धावा, 3 षटकारच मारायचे, कंपल्सरी चेस आहे. ओहो, भिरकावून दिला ते स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेला. चेंडू डिपॉझिट केलाय तर समुद्रामध्ये विसर्जन केलाय ओमकार मेरकाच्या बॅट कडून. षटकार. पुन्हा एकदा कुंभारवाड्याची माऊली यांच्याकडून 2 षटकारांसाठी, प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक ओमकार मयेकर. येथे मात्र 2 चेंडू 12 धावा. ओमकार मयेकर सामना करतो तो म्हणजे प्रणय चव्हाण. प्रत्येकप्रमाणे प्रणय चव्हाण यांनी अक्षरशः देवदूताची कामगिरी केली आहे. प्रत्येक निर्णायक सामन्यामध्ये चेंडू हातात प्रणयच्या दिला की प्रणयने कामगिरी केलीच म्हणून समजा. मोहीम फत्तेकरी केलेली आत्तापर्यंत पाहायला मिळाले ते प्रणय चव्हाणच्या गोलंदाजीमधून. जशी म्हणजे शिवाजी महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी कामगिरी सांगावी आणि मावळ्याने ती फत्ते करावी, त्याचीच प्रचिती आपल्याला पाहायला मिळते प्रणयची गोलंदाजी. 2 चेंडू 12 धावा. हो हो, आणि मिस झालाय तो निर्णायक चेंडू आणि येथे मात्र अर्ध नाव कोरलंय. अनस्मॅशर संघाचं नामी संधी होती, लॉफ्टेड चेंडू होता, हलक्या हाताने टाकलेला चेंडू होता, परंतु बोटं फिरवली होती चेंडूवरती. नामी संधी होती आणि ती संधी मात्र हुकली आहे ओमकार मयेकर याची. आणि 1 चेंडू 12 धावा. येथे मात्र हो, सेकंड लास्ट चेंडूवरती हुकलेली संधी आणि त्या संधीचं सोनं केलं ते मध्ये अंश स्मॅशर संघाने. विजयी ठरलाय तो अंश स्मॅशर संघ. प्रणय चव्हाणची चांगली कामगिरी आणि या स्पर्धेवरती, ट्रॉफीवरती, चषकावरती नाव कोरलंय ते म्हणजे अंश स्मॅशर संघ. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. खरोखर 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकायचे होते. पहिला चेंडूवरती षटकार ठोकला होता, दुसऱ्या चेंडूवरती मात्र संधी हुकली आणि याच संधीचा पुरेपूर फायदा उचलला तो अंश स्मॅशर संघाने. प्रणय चव्हाण यांनी
अत्यंत प्रभावीपणे यशस्वीरित्या हे शतक हाताळले. कामेश तारले Well-being nutrition Korean marine collagen. It's a beauty protein that gives you 8 grams of collagen peptides per scoop. It keeps fine lines and wrinkles in check and makes your skin look amazing. Basically, youthful, plump, paddy level skin. So trust me and go and get it now.